हर हर महादेव. शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. आज हा व्हिडिओ फार छोटासा होणार आहे आणि शेवगा शेतकऱ्यांसाठी तातडीनं काय काय करायचं, काय काय केल्यानंतर आपल्याला दरामध्ये आपण सापडू, या हिशोबाने हा व्हिडिओ बनवतोय. नातमातीशी हा 12वा भाग आहे. काल मी तुम्हाला ते माझ्याजवळचा एक शेवगा शेतीचा प्लॉट होता, त्याच्यामध्ये शेवगा संजीवनी वापरून 3 डोसमध्ये तो शेवगा हार्वेस्टिंगला म्हणजे हार्वेस्टिंग झाला 3 डोस वापरून. तर आता मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला 500 रुपयापर्यंत दर होता. आज काल 600 रुपयावर गेला. पुढच्या आठवड्यामध्ये 700 रुपये तो दर जाईल आणि 1.5 महिना तो आरामात दर टिकू शकतो. तर ह्या वातावरणाचा मी अभ्यास केला होता. अनेक शेतकरी म्हणायचे, महाराज तुम्ही शेवगावर जास्त फोकस करताय, कारण शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारं, जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारं हे पीक आहे आणि ह्याचा दर वाढणार हा मला एक अंदाज होता. इतका दर वाढेल हा अंदाज नव्हता. तर आता सध्या शेवग्याला भरपूर दर आहे आणि कमी खर्चामध्ये तातडीनं आपण त्याच्यावर काम करून जास्तीत जास्त उत्पन्न आपल्या पदरामध्ये आपण कसं पाडून घेऊ शकतो यावर आपण चर्चा करणार आहे. मित्रांनो, आपण भविष्यात काहीही करू शकतो, आपल्या जे हातात आहे जे सगळं करू शकतो, पण आपल्या हातामध्ये दराचं अजिबातच नाही. त्यामुळे दर आहे तोपर्यंत थोडंसं कष्ट करा. त्या शेवगा बागेमध्ये लक्ष द्या. त्या दराकडे तुम्ही शेवगा बागेमध्ये लक्ष दिलं, हा सोन्यासारखा दर तुमच्या पदरात पडायला काहीही अडचणी येणार नाही. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना, माझ्याकडच्या प्रत्येक शेतकऱ्याला हा दर मिळतोय आता सध्या. त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं शेवगा बागेकडे लक्ष द्या. तर आपण आता शेवगा बागेसाठी आपण काय काय केलं पाहिजे, तर तुम्ही मला संपर्कामध्ये राहावा, संपर्क करा. जर आपली मातीची जमीन असेल तर त्याला कोंबड खत जास्तीत जास्त वापरलं गेलं पाहिजे. तातडीनं कोंबड खत वापरलं गेलं पाहिजे. मुरमाड जमीन असेल तर त्याला कोंबड खत कमी प्रमाणात वापरलं पाहिजे. हे कसं जमीन आहे आणि किती वापरलं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर संपर्क करा. त्याचबरोबर आपण मायक्रोप्रोटीन, माझ्याकडचं मायक्रोप्रोटीन आहे ते सेटिंगसाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि संजीवनी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर संजीवनी कशी काम करते तेही तुम्हाला सांगतो. आणि संजीवनी वापरल्यानंतर तुम्हाला एकाच डोसमध्ये काय फरक दिसू शकतो हे पण तुम्हाला सांगतो. मित्रांनो, संजीवनीचे तुम्ही कंटिन्यू 3 डोस वापरले पाहिजेत, कारण शेवगा हे पीक याचं आयुष्य म्हणजे हे जास्त आहे. 8-10 वर्षाचं आयुष्य आहे. ज्या फळबागांचं आयुष्य जास्त आहे त्याला कमीत कमी 3 डोस वापरणं गरजेचं आहे पूर्णपणे रिझल्ट पाहण्यासाठी. एका डोसमध्ये तुमच्या झाडाची ताकद जी कमी झालेली आहे किंवा कमी असेल तर ती भरून निघायला 1 डोस खर्ची पडतो. दुसऱ्या डोसमध्ये तुम्हाला कळी निघायला दिसायला सुरुवात होते. कदाचित 3ऱ्या डोसमध्ये होते. काही शेतकऱ्यांना एकाच डोसमध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात कळी निघायला सुरुवात होते, सेटिंगला पण सुरुवात होते. पण ते झाडाच्या ताकदीवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचे 3 डोस वापरले पाहिजेत. 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळून जाईल. संजीवनी तुम्हाला ते दाखवतो. अनेक शेतकऱ्यांनी विचारतात, संजीवनी म्हणजे हे संजीवनीचं आपलं पॅकेट आहे. संजीवनी हे म्हणजे असं जीवाणू वगैरे काय नाही, हे आयुर्वेदिक जुन्या काळात जडीबुटी नसते का, म्हणजे डॉक्टर वगैरे नव्हते तर वैद्य काय करायचे, जडीबुटीपासून औषध द्यायचे. तर त्या पद्धतीनं हे आपण तयार केलेलं आहे. आणि हे संजीवनी जर आपण वापरलं तर आपल्याला त्याचे रिझल्ट काय काय मिळतात. कळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, कळीची साईज मोठी निघते. प्रत्येक फांदीतून त्या कळीचे कोंबारा निघतो. कळीचा डायरेक्ट कोंबारा लाकडातून खोडातून निघतो. कळीची संख्या म्हणजे त्याला मर्यादाच राहत नाही. जे पांढरं पूर्णपणे पांढरं झाड दिसून जातं, एवढ्या प्रमाणात कळी निघते. प्लस बुरशीजन्य रोगाचा कोणत्याही प्रकारचा कळीला त्रास होत नाही. सेटिंगच्या फळाला त्रास होत नाही. सेटिंग लवकर होतं आणि सेटिंग झालेलं फळ 1.25 महिन्यात तुटतं. तर आपल्या संजीवनी जर चालू असेल तर ते 20 दिवसात तुटतं. हा एक महत्त्वाचा त्याच्यात फरक आहे. बुरशीचं तुम्हाला सांगितलं. आणि संजीवनी वापरलं, वॉटर मॅनेजमेंट तुम्हाला जमलं, मधमाशी बोलवायची गरज नाही. ऑटोमॅटिक मधमाशीसाठी कुठलाही प्रयत्न न करता मधमाशी तुमच्या बागेमध्ये प्रचंड प्रमाणात दिसून येईल. अगदी कानातच आवाज घुमतो त्या मधमाशीचा. कालच्या बागेमध्ये तुम्ही बघितलं असेल, मधमाशी प्रचंड प्रमाणात आहे. परत जमिनीतली काय बुरशी असेल तर ती बुरशी 100% कंट्रोल होते. फळमाशीने डंक मारला त्या शेंगेला तर ती शेंग खराब होत नाही, ती मार्केटला जाते. का शेंग खराब होत नाही तर ती जखम भरून काढतं संजीवनी. हा एक महत्त्वाचा फरक आहे.
परत ते शेंगाची क्वालिटी एकदम चमकदार आणि अगदी नक्षीसारखी डिझाईन त्याच्यावर दिसती. शेंग हिरवीगार लुसलुशीत आणि त्याच्यावर नैसर्गिक चमक निर्माण होती संजीवनी सोडल्यानंतर. आणि एक्सपोर्टला तर तुम्हाला चालतोच, काहीच अडचण येत नाही. मार्केटमध्ये जरी लोकल मार्केटला तुम्ही गेला तरी 20 रुपये एक्स्ट्रा दर, 20 ते 30 रुपये एक्स्ट्रा दर तुम्हाला मिळतोच. आणि येणाऱ्या आठवड्यात तर आता 600 तर चालू आहे, पण येणाऱ्या आठवड्यात 700 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि खोडकिडीत सांगितलं तुम्हाला. आणि तुम्ही फक्त याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट सांभाळायचं आहे. प्लस संजीवनी सोडल्यानंतर मुळीची हालचाल वाढती, मुळी वाढती, जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढती, गांडुळांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं. हे सगळे बदल आणि माती भुसभुशीत, जमीन भुसभुशीत म्हणजे जमीन भुसभुशीत होती, हवा खेळती राहते, पंचतत्व बॅलन्स होतं. आणि आपल्याला शेवग्यामध्ये 3 पटीनं उत्पन्न, कमीत कमी 3 पटीनं उत्पन्न वाढलेलं दिसून येतं. तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमची जमीन कशा पद्धतीची आहे त्या पद्धतीनं, तुम्ही आता किंमत विचारता, पण संजीवनीच कसं आहे, तुमच्या वनस झाडाप्रमाणे, तुमच्या फळबागेप्रमाणे ती बनवली जाते, त्याच्यानुसार किंमत ठरती. एकाच म्हणजे शेवगाचं वय काय आहे, शेवग्याची लागवड कशी आहे, त्याची झाडाची कॅपॅसिटी कशी आहे, त्याच्यावर संजीवनीचं प्रमाण ठरतं. त्यानुसार त्याचे दर कमी जास्त होत राहतात. त्याच्यामुळे एक फिक्स दर नाही तो संजीवनीचा, त्या झाडांच्या वयानुसार, त्या झाडांच्या कॅपॅसिटीनुसार हा दर ठरतो. तर शेतकरी बांधवांना माझं एवढंच सांगणं की तुम्ही तुमच्या जमिनीचा अभ्यास करा आणि ते जमीन कशी पद्धतीची आहे त्याची मला माहिती द्या. मी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये तुम्ही कोंबडखत किती प्रमाणात वापर. अर्जंट आपल्याला सगळ्यात जास्त रिझल्ट देणार आता सध्या तरी म्हटलं तर कोंबड खताचा प्रभावी वापर करून आपण 15 दिवसाच्या आत, 15 ते 20 दिवसात आपण मार्केटला शेंग घालवू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्याबरोबर जीवामृताचा वापर 5-5 दिवसाला जर आपल्याला करता आला, थोडंसं लक्ष द्या, थोडंसं कष्ट करा, जीवामृताचा वापर करा, हवा खेळती राहती आणि कळी भरपूर प्रमाणात निघती आणि सेटिंग भरपूर प्रमाणात होतं जीवामृताचा वापर करून. आता दुसऱ्या बागेत काय होतं मित्रांनो, माझी साधना, माझी पूजा, त्याच्यामुळे मला घर सोडता येत नाही. दुसऱ्या लांब अंतरावरच्या ही बाग आहे ती माझ्या घरापासून 1 किलोमीटरवर आहे. 10 एकराचा प्लॉट आहे, त्याच्या शेजारी 10 एकराचा प्लॉट आहे. दुसरं एक आहे 6 किलोमीटरवर. मग ह्यांचं व्हिडिओ शूटिंग करणं मला जमतं. 50 किलोमीटर 100 किलोमीटरवर जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं, त्याची व्हिजिटला जाणं हे मला शक्य होत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला त्या काळ्या रानात वेगवेगळ्या प्रकारची रानात माझ्याकडं, त्यामुळं काय वेगळी पद्धत वापरली त्या जमिनीला हे तुम्हाला सांगायला मला आवडेल. पण मला ती वेळ मिळाला तर मी जाईन. पण आता आपल्याला वेळ कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न काढायचं एवढं लक्षात ठेवा. तुम्ही बाकीचं काम बाजूला ठेवून जर शेवगा बागा असेल तुमची तर त्याच्याकडे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करा. महिना ते दीड महिना आरामात दर टिकणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. सोन्याचा दर आहे, परमेश्वराने दिलेली ही सोन्याची संधी आहे, सोनेरी संधी आहे. या संधीचं सोनं करा. आणि तुम्ही वेळोवेळी मला संपर्क, संध्याकाळी 6च्या तुम्ही 10 वेळा फोन करा, काही अडचण नाही, तुम्ही संपर्क करा. तुम्हाला अनेक शेतकऱ्यांचा, आज तर आता व्हिडिओ बनवायचे नाशिकच्या शेतकऱ्यांचा फोन आलता. महाराजमध्ये आमची पेरूची बाग आहे, पण आमचे ड्रिपर होते, तुम्ही ते सांगितल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्याच दिवशी इनलाईन टाकली आणि आम्हाला प्रचंड प्रमाणात रिझल्ट मिळाला फक्त इनलाईन टाकून. म्हणजे हा फरक आहे की माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमची भरभराट व्हावी. ॲटोमॅटिक तुम्ही मला नाही काय दिलं तर तुमचे आशीर्वाद ॲटोमॅटिक माझ्याकडे येते आणि माझी भरभराट होती. तर लक्षात ठेवा मित्रांनो, परमेश्वराने दिलेली सोनेरी संधी आहे. या सोनेरी संधीचा सोनेरी फायदा प्रत्येक शेतकऱ्या, शेवग्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी करून घ्यावा ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. तुम्ही संध्याकाळी 6च्या कधीही फोन करा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देतो. समाधानकारक उत्तर तुम्हाला देऊन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो. हर हर महादेव.